शिवसेनेचे प्रमुख नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जन्मदिनानिमित्त शिवसेना युवा सेना उपमहानगर प्रमुख केविन नाना चांदणे आणि करण चांदणे यांच्या आयोजनात गुलाबवाडी मालधक्का रोड नाशिक येथील अनाथ आश्रम गौतम छात्रालय गोरगरिबांना अन्नदान वाटप करण्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमात भाऊसाहेब चौधरी यांचे चिरंजीव अभिषेक चौधरी तसेच सिद्धू अभंग, हर्षदा गायकर, रुपेश पालकर, दिगंबर नाडे, योगेश बेलदार यांची प्रमुख उपस्थिती होती। उपस्थित मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला। तसेच छात्रालयातील विद्यार्थी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला। धगधगत्या वाणीने वाघाच्या चालीने हिंदुत्व बाण्याने महाराष्ट्र गाजवला। धगधगत्या वाणीने वाघाच्या चालीने हिंदुत्व बाण्याने महाराष्ट्र गाजवला। रणरणत्या वाटेने निधड्या तू छातीने रात्रंदिन कष्टाने महाराष्ट्र गाजवला। घेतलास तू वसा धर्मवीरांचा, गोरगरीब जनतेच्या कल्याणाचा, राखला वारसा बाळा साहेबांचा, मराठी मातीचा हिंदुत्वाचा। एकनाथ तू, लोकनाथ तू, वादळात हक्काची एक साथ तू। एकनाथ तू, लोकनाथ तू, संकटात मदतीचा एक हात तू। एकनाथ तू, लोकनाथ तू, वादळात हक्काची एक साथ तू। एकनाथ तू, लोकनाथ तू, संकटात मदतीचा एक हात तू। आणि यावेळी उपस्थित मान्यवरांनी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले। आज नाशिक शहरात युवा सेनेचा झुंजार सुटला आहे। युवा सेनेच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे। रक्तदान शिबिर, अन्नदानचा जो कार्यक्रम घेतोय, प्रत्येक ठिकाणी शाखा, सभासद नोंदणी अशा विविध प्रकार आम्ही उपक्रम घेत आहोत। आणि त्या अर्थाने केविन चांदणे हे आमचे पदाधिकारी असून यांनी आज या अनाथ आश्रम मध्ये अन्नदान वाटप करायचा कार्यक्रम घेतला आणि काही रिक्षावाल्यांचा सत्कार घेतला। त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो। असेच कार्यक्रम पुढे त्यांच्या माध्यमातून चालू, ही त्यांना शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी युवा सेनेचा महाराष्ट्र विजयी दौरा या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये पार पडत आहे। महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसंच संसद रत्न खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त युवा सेनेच्या वतीने आज या ठिकाणी नाशिक रोड विभागामध्ये गौतम छात्रालय येथे विद्यार्थ्यांना अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आला होता। या कार्यक्रमाचे आयोजक आमचे बंधू मित्र केविनजी चांदणे, युवा सेना उपमहानगर प्रमुख यांच्या हस्ते या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता। आम्ही येथील जे सर्वसामान्य रिक्षा चालक आहे यांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यात आला व पुढील कार्यक्रमातून आमच्या युवा सेनेच्या हातून जास्तीत जास्त युवा पदाधिकारी, शिवसैनिक यातील जोडले जावं, या विजयी दौऱ्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार व्यक्त केले। महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज नाशिक रोड शिवसेना विभागातील पदाधिकारी, विशेष करून केविन नाना असतील किंवा किरण भाऊ असतील, त्यांचे सगळे सहकारी यांच्या माध्यमातून आज रोजी गौतम छात्रालयातील विद्यार्थ्यांकरिता एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना अन्नदानाचं वाटप आयोजित केलं आहे। त्या प्रसंगी एकनाथजी शिंदे साहेब यांना छात्रालयाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतोय। विशेष करून केविन सर असतील किंवा किरण भाऊ असतील यांच्या माध्यमातून गौतम छात्रालयाकरिता ज्या काही विद्यार्थ्यांच्या ज्या काही समस्या आहेत, त्यांचे शैक्षणिक साहित्य असू दे किंवा त्यांच्या ज्या काही गरजा आहेत त्या भागवण्यासाठी नियमितपणे केविन भाऊ आणि त्यांचे सगळे सहकारी, सगळे टीम वर्क येऊन आणि विद्यार्थ्यांच्या ज्या काही अडचणी असतील त्या संपूर्ण सोडवल्या जातात। या अनुषंगानेही केविन भाऊ आणि त्यांच्या सगळे टीमचं मनस्वी आभार मानतोय। यावेळी छात्रालयातील गोरगरिबांना अन्नदान वाटप करण्यात आले। या कार्यक्रमात भाऊसाहेब चौधरी यांचे चिरंजीव अभिषेक चौधरी, शिवसेना युवा सेना महानगर प्रमुख केविन नाना चांदणे, करण चांदणे तसेच सिद्धू योगेश बेलदार, अमोल उपरहांडे, रॉकी साठे, हर्षल दानी, शुभम सूर्यवंशी, भूषण वाघ, करण कांबळे, गणेश गायकवाड, मॉन्टी अप्पा, संदेश लवटे, किरण राक्षे, बादशाह शेख, सुमित वाघ,
शंकर चवेरिया, रोहित अहिरे, लखन लोंढे, सुमित चवेरिया, सनी गांगुर्डे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि छात्रालयातील विद्यार्थी, नागरिक, महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. NCN न्यूज साठी अभिषेक ताकाटे, नाशिक रोड.